देशाचे प्रधानमंत्री आले मोठं भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला स्पर्शही करत नाही, म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे. माझ्यावरती त्यांनी योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, पण जर असेल तर मला अभिमान आहे त्याचा. बोलणं योग्य नाही, पण मूर्खपणा ते स्टेटमेंट आहे. बजेट हे कुठल्या जातीचं धर्माचं असत नाही. पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडलं जातं ते देशाचं बजेट असतं आणि असं असताना ते जे कालपासून परवापासून सांगतात की मुस्लिमांचं वेगळं मुस्लिमांचं वेगळं, हे कधी होत नाही, होऊ शकत नाही. बजेट एका जाती धर्माचं असत नाही, ते देशाचं असतं. काल त्यांनी एका शब्दाचा वापर केला, फूट जिहाद हा काँग्रेसचा डाव आहे, म्हणजे इंडिया आघाडीवर आरोप केला त्यांनी. असं आहे की त्यांच्याबरोबर दुसरं सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे हा विषय काही डायव्हर्ट करतात. ते जे बोलत आहेत सध्या त्याचं 1% खरं नाही. आणि कशासाठी आपण जेव्हा देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विचार करून देश चालत नाही. याआधी पंतप्रधानांच्या अशा प्रकारच्या सभांमध्ये कधी यादीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही. कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानांच्या सगळ्या गोष्ट आहे की त्यांचा कॉन्फिडन्स झालेला आहे. डायव्हर्ट कुठं करायचं तर धर्म जात या नावाने सुरू केले. पवार साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती पिंपळगावच्या बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात आलं होतं आणि त्याच सभेमध्ये मोदीजी असं म्हणताय की पवार साहेबांनी काय केलं कांद्याच्यासाठी. असं की ते मी काय केलं हे सांगतात. 10 वर्षाचा जर अनुभव घेतला त्यांचा स्वतःचाच, तर स्वतःचा एवढ्यासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्यातला शेतीचा कोणता इश्यू असला तर ते माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचं. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं स्टडी तुमच्यावर करायची इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन चाला. त्यांना मी घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या वरती राजकारण आहे, दुसरं काही नाही. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. असं उत्तर दिलं नाही आता. साहेब, काल जे कार्यक्रम झालं मोदींचं त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असा आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातो. काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही. आज या भागातला शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील आणि त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच कोणताही विचार नाही. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडले नाही. मला आठवतं की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते याच नाशिकमध्ये. त्यामुळे लोक इथं जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जेन्युइन आहे. कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटतं का दिंडोरीमध्ये. काय करतील ते बघायचं, पण जन्मत त्यांच्याबरोबर नाही आहे आणि ते दिंडोरीच नाही, मी महाराष्ट्रात जातो सगळीकडे तीच अवस्था आहे. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील.
आपला एकूण अनुभव काय सांगतो? असं आहे की ते पृथ्वीराज चव्हाणांचे असेसमेंट आहे ते. त्यांनी सांगितलं मला ट्रेंड आम्हाला अनुकूल दिसतो. मी असं नाही म्हणणार की 100% असंच होईल, पण जन्म ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी. पवारसाहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला. मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं. मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या. असं आहे की खरं म्हणजे ते मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे अरेंज करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन तास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गातच होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. कोण? मोहित कंबोज. हे कोण? काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली, त्याच्यात ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हटलं होतं की छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या वर्षात भाजपच जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो? पण मी काही शिवसेनेबद्दल म्हणजे शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही आहे. आज विरोधी जी शक्ती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत, त्याच्यात 1 नंबरच्या जागा त्यांच्या आहेत. कालची जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी, त्यांचे 58 लोक होते, आमचे 52 होते आणि काँग्रेसचे 48 काही 45. त्यामुळे हा काही छोटा पक्ष नाही, हा विरोधकांच्यातला क्रमांक 1चा पक्ष. साहेब, मोदींकडनं वारंवार एक आरोप केला जातोय, नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना असं ते वारंवार म्हणतात. त्यांना बोलायला दुसरं काही नाही, त्यामुळे ते वारंवार हे बोलतात. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना, शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे? महाराष्ट्रात कुठेही जरी गेला तर भले त्यांचा पक्ष फुटला, शिंदेनी वेगळा विवाह केला, पण शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्याबरोबर आहे. 4 टप्प्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसतं आणि 4 टप्प्याच्या मतदानाचा 5व्या टप्प्यावर काय परिणाम पडेल असं वाटतं? आज नाही मी सांगू शकत. साहेब, मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली बोर्डिंगची, त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले. मात्र या सगळ्यानंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आली नाही. इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत आहे. मी जाऊन आलो त्या जागेवर. माझ्यावरती मुंबई महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, मेहनत करत आहेत, पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात लगेच त्याला सोल्युशन असं नाही. पण जे करतायत त्यांचं टीका करण्यासारखी स्थिती नाही. साहेब, राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले की शरद पवारांनी आधी पक्ष फोडले, त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटतो, अशी राज ठाकरेंनी टीका केली होती. माहिती आहे, राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहीत नाही. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, पण मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या संपूर्ण लोकसभा काल ज्या पद्धतीनं जिरेटोप मोदींना घातला त्याच्यावरनं वादन निर्माण झालं, अशा पद्धतीनं प्रोटोकॉल असताना त्यांनी हे सगळं केल्यावरनं खूप प्रश्न प्रोटोकॉलचा नाही, प्रश्न झिरो तोफ काय, झिरो तोफ आणि महाराष्ट्राचा इतिहास याचे काही रिलेशनशिप. जो शिवछत्रपतींच्या साक्षी म्हणून ओळखला जातो तो, आणि लासेरी असते नाही असं नाही, पण लासेरीसुद्धा मर्यादा पाहिजे. त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या. एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ.
साहेब, मागच्या काही दिवसांपासून जे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो, 20,000-25,000 कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होतोय. आपल्यालाही असं वाटतं किंवा लक्षणे आणि अनुभवलेले आहे. मी बारामतीमध्ये बघितलं, साताऱ्यामध्ये बघितलं, माढ्यामध्ये बघितलं. कधीही पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलं नव्हतं. आम्ही नगरपालिकेला ऐकलं होतं, नाही असं नाही. पण लोकसभा विधानसभा इथं गजोगज जाऊन पैसे डिस्ट्रीब्यूट करतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं. साहेब 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळेला नाशिकमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन येण्यात आल्या त्याच्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता. तुमच्या देखील गाडीची काल चौकशी झाली, तपासणी झाली अशी काही बातमी येते, नेमक्या याच्या संदर्भात काय? माझी काही गाडी त्याच्या म्हणजे वर्षात बातमी असते की काही ते बॅगा होत्या म्हणे, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. त्यामुळे मी इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करणार नाही. चला. बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय, तिकडेही ते जात नाहीये. माझ्याकडे ते आजारी आहेत, त्यांची खरंच तब्येत ठीक नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते का? शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का, असं नरेंद्र मोदींनी. त्याला आमच्या पक्षाची चिंता का? साहेब, या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही, म्हणून असे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केलेला आहे. पुन्हा विचार. साहेब, काल मोदी साहेबांनी या संपूर्ण लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही आणि त्यामुळे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्लॅन आहे अशा पद्धतीचा आरोप केला. मी सजेशन अशी केली की काँग्रेस विचारधारा, पक्ष नाही विचारधारा, आयडिओलॉजी जिथे आहे ते वेगवेगळ्या घटकात विखुरलेले आहे. आयडिओलॉजी जर सेम असेल तर एकत्र येण्याचा विचार करणं उपयुक्त ठरेल. हा माझा त्याच्याचा विषय होता. त्यांना मोदींना त्याचा काय त्रास झाला मला काही समजेल. नरेंद्र मोदी म्हणाले की शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही तर ते देश काय सांभाळणार. ठीक आहे, असं आहे की ते देशाचं काम 10 वर्ष करतात, मी मान्य करतो. मला विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष पूर्ण होतात. आज या देशामध्ये सतत 56 वर्ष निवडून येणारा एक माणूस दाखवा. निघायचं यांचं निघायचं का? तुम्ही अजून वेळ आणखी आधी आपलं ठरलं होतं की तुम्ही फक्त व्हिज्युअल्स घेणार, पॉलिटिकल काही नाही. तुम्ही सगळे प्रश्न विचारले, साहेब ओरडतील की तुम्ही कसं काय, प्रेसच होऊन गेली तुमची सगळी. तुमच्याकडे ते योग तुमच्याकडे होतं. आम्ही तिकडे गेलो होतो. हां, आणि साहेबांना तसंच सांगितलं. काल कांद्यात नारेबाजी केली मोदींच्या सभेवर, तरुण सापडला किरण साळव, तो राष्ट्रवादी तुमच्या गटाचा कार्यकर्ता असल्याचा भाजपचा आरोप आहे. मुद्दा ते घडून आणला होता त्यांचं म्हणणं आहे. हे कारण मला माहीत नाही, पण नाशिकमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय आहे, तो अस्वस्थ आहे का नाही, त्याचं जे म्हणणं आहे मागण्याची रास आहे का नाही. आणि देशाचे प्रधानमंत्री आले मोठं भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला स्पर्शही करत नाही. म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे. माझ्यावरती त्यांनी योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे
असं म्हणतात तुम्हाला माहीत नाही, पण जर असेल तर मला अधिकार नाही त्याचा. ओके सर, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.